उल्हासनगरातील अँटेलिया गृहप्रकल्पात उभारण्यात आलेल्या उल्हासनगर पालिकेच्या तात्पुरत्या कोविड रुग्णालयाचे अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी याचे उद्घाटन करण्यात आले। या ठिकाणी विविध आधुनिक आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध असणार असून उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। उल्हासनगर येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारल्या गेलेल्या कोविड रुग्णालयाचे कायमस्वरूपीच्या एका अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला होता। याच पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून या रुग्णालयाच्या उभारणीचे काम सुरू होते। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने या रुग्णालयाचे काम नुकतेच पूर्ण झाले। सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले असून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे। या रुग्णालयाचा फायदा हा केवळ उल्हासनगरच नव्हे, हा आसपासच्या शहरातील नागरिकांना देखील होणार असून तातडीच्या उपचारासाठी नागरिकांना ठाण्याला जावे लागणार नसल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। खरं म्हणजे आज अतिशय चांगलं सुसज्ज अद्ययावत असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये उभं राहणं ही काळाची गरज होती आणि या उल्हासनगर वासियांची गरज होती। आणि हॉस्पिटल पाहिल्यानंतर सगळ्याच लोकांच्या तोंडून आलं 5 स्टार हॉस्पिटल झालं आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालेलं आहे। मी खास करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करीन। ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ते सगळं व्यवस्थित या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे आणि मतदारसंघातल्याच लोकांना नाही तर इतरही लोकांना जवळपास मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम तुमचे मतदार पण इकडे येणार आणि सगळ्यांनाच याचा फायदा होईल। मला वाटतं ठाण्याला आता पेशंट इकडे येणार नाही। ठाणा में जाएगा नहीं ना कोई, अभी इधर ही आएगा। म्हणजे ठाण्याला आता सगळे सिरियस कोणी पेशंट झाला की ठाण्याला जावं लागायचं, आता ठाण्याला जावं लागणार नाही। उल्हासनगरमध्ये त्याला चांगले उपचार मिळतील आणि त्यांचा जीव वाचेल। आणि म्हणून एक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारची देण्याचं काम या ठिकाणी होत आहे। कोविडमध्ये देखील मगाशी कोणीतरी म्हणाला कोविडमध्ये आम्ही सेवा केली, कोविडमध्ये लोकांना भेटलो, पीपी किट घातलं, सगळेच आम्ही होतो, काय खासदार का मंत्री काय आमदार सगळे लोक त्यावेळेस आपापल्या परीने प्रत्येकाला मदत करत होतो। कारण कोविड हा अनपेक्षित असा आजार आला होता, सगळे घाबरले होते। फक्त ते पांढरे पीपी किटमधले डॉक्टर दिसायचे, त्यामुळे काही लोकांना तर हार्ट अटॅकने देखील मृत्यू आला। आणि त्यावेळेस त्या रुग्णांना धीर देण्याची आवश्यकता होती, त्यांना कोणीतरी भेटण्याची आवश्यकता होती। आणि मग मला मेसेज यायचे, मला आता काय खरं नाही, माझं आता परत भेटणार नाही, भेटणं मुश्किल होईल, भेटणं आता शक्य नाही, असे करून मेसेज यायचे। आणि मग आता मेसेज आल्यानंतर मला वाटायचं खरोखर याला बिचारायला बरं वाईट काय झालं तर आपल्या आयुष्यामध्ये जीवनभर आपल्या मनामध्ये ते खंत राहील। आणि म्हणून मी जाऊन भेटायचो। भेटता सगळ्यांचेच मेसेज यायला लागले, एवढी लाईन वाढली की मलाच कोविड झाला आणि मग मीच गेलो हॉस्पिटलमध्ये। पण आपल्याला मी सांगतो की त्यावेळेस मी डॉक्टर नाही, आपला खासदार डॉक्टर आहे, खासदार डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसताना एक मोठं ऑपरेशन त्या काळामध्ये आम्ही केलं आणि मोठी सर्जरी झाली, मगाशी कपिल पाटीलजी म्हणाले। आणि खऱ्या अर्थाने ती आवश्यक होती, या महाराष्ट्रासाठी आवश्यक होती। कारण सगळं बंद पडलं होतं, ठप्प पडलं होतं, आरोग्य सुविधा कोलमडल्या होत्या, प्रकल्प बंद होते, काही प्रकल्प बंद पाडले होते, सगळंच अगदी निगेटिव्हिटी पसरली होती, सण उत्सव बंद होते। आणि म्हणून सरकार बदलण्याची आवश्यकता होती आणि म्हणून मग बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही आणलं, लोकांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि सगळे सण उत्सव सगळं मोकळं केलं। अगदी मोकळ्या
कुठं श्वास लोक घेऊ लागले आणि मग आरोग्य सुविधा देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही आपल्या सरकारने फोकस केलं. तर कोणत्याही खाजगी रुग्णालयाला लाजवेल असे हे सुविधायुक्त मोठं रुग्णालय असून येथे एकही रुपया खर्च न करता मोफत उपचार मिळणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या या रुग्णालयात कुठेही फी स्वीकारण्याचे काउंटर नसेल अशी माहिती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली. आज या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली या उल्हासनगरला एक सुसज्ज असं स्वतःचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी मिळालं. ही जी इमारत होती या इमारतीमध्ये आपण कोविडमध्ये मेकशिफ्ट हॉस्पिटल जे आहे ते या ठिकाणी सुरू केलं होतं आणि त्याच्यानंतर जे आहे या हॉस्पिटलमध्ये या इमारतीमध्ये एक परमनंट या सगळ्या उल्हासनगर असेल वा मारळ वरप कांबा असेल या सगळ्यांसाठी एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झालं पाहिजे अशी मागणी होती. ती जी मागणी समोर ठेवून या ठिकाणी कशा प्रकारे हॉस्पिटल आपल्याला करता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न चालू केले आणि आज या ठिकाणी त्या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी मोठं असं सुसज्ज पहिल्यांदा इतकं मोठं हॉस्पिटल जे आहे हे तेही सरकारी महानगरपालिकेचं जे कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला जे आहे ते लाजवेल असं एवढं मोठं हॉस्पिटल जे आहे हे पूर्ण सुविधायुक्त हे हॉस्पिटल या ठिकाणी आपण सुरू केलं. याची खरी तर सुरुवात ठाण्यामध्ये झाली. मातोश्री गंगूबाई शिंदे हॉस्पिटल शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल सुरू झालं आणि त्याच्यातून पुढे जाऊन आम्ही कळव्यामध्ये कार्डिओलॉजी सेंटर असेल नेफ्रोलॉजी सेंटर असेल या 2 सेंटर त्या ठिकाणी सुरू केल्या आणि तिथेही कॅशलेस फॅसिलिटी म्हणजे एकही रुपये कोणाला त्या ठिकाणी एन्जिओग्राफी असेल एन्जिओप्लास्टी असेल बायपास असेल त्याचबरोबर किडनीचे कुठले आजार असतील त्याच्यासाठीही 1 रुपया न लागता त्या ठिकाणी पेशंट जाऊन ऍडमिट व्हायचा कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन ऑपरेशन करून घ्यायचा. तीच संकल्पना आपण आता पुढे आणली या उल्हासनगरमध्ये. या उल्हासनगरमधून आतमधून जर आपण हॉस्पिटल पाहिलं की मला वाटत नाही या आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढं चांगलं हॉस्पिटल आणि एवढ्या सगळ्या फॅसिलिटी चांगल्या ज्या आहेत त्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असतील. कारण की या हॉस्पिटलमध्ये ICU आहे, 6 ऑपरेशन थिएटर आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी कॅथलॅब म्हणजे आपल्याला एन्जिओप्लास्टी करायची असेल तरी या ठिकाणी करू शकतो. ब्रेनमध्ये स्टेंट टाकायचं असेल तरी आपण या ठिकाणी करू शकतो. बाकी कुठे बॉडीमध्ये करायचं असेल तरी या ठिकाणी आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी CT स्कॅन मशीन देखील आपण या ठिकाणी लावलेली आहे, ती देखील फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे या हॉस्पिटलमध्ये फक्त आपल्याला रेशन कार्ड जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी ऍडमिशन काउंटरवरती आपल्याला दाखवायचं आहे. तर आपला या ठिकाणी त्या ऍडमिशन पासूनचा प्रवास जो पूर्ण ऑपरेशन ठीक होईपर्यंत जो आहे एकही रुपया जो आहे तो आपल्याला खर्चावा लागणार नाही. पूर्ण खर्च जो आहे हे आपलं महाराष्ट्र शासन जे आहे हे या ठिकाणी करणार आहे. लोकांना विश्वास बसणार नाही की एकही रुपया या ठिकाणी लागणार नाही. म्हणून त्या ठिकाणी एंटर केल्या त्या ठिकाणी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात की त्या ठिकाणी असतं कॅश काउंटर. या ठिकाणी जे आहे ते कॅश काउंटर करून बोर्डच कुठे नाही, ऍडमिशन डेस्क या ठिकाणी बोर्ड आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, उल्हासनगर.